questions in this lecture. Level 3 of NEET. Okay. So total there are 53 questions, out of which I am going to solve question number 4, 8, 12, 16, 20, 24, 16, 20, 24, 28, 32, 36, 40 and 44. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. So 11 I will solve here. So we have to solve around 42 questions. Okay. बरं इथं तुम्हाला असं वाटतंय 44 च्या नंतर 53 पर्यंत सगळे असोसिएशन रिझनचे थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत that you solve at your own. Now question number 4. Question number 4. A tritium is an isotope of hydrogen whose nucleus tritium contains 3 neutron and 1 proton. Tritium is the isotope of hydrogen. So hydrogen च्या isotope बद्दल विचारले. Okay. Free neutron decays into proton plus electron. If one of the neutron in tritium decays, it would transform into helium-3 nucleus. This does not happen. This is because हे असं होणार नाही. असं का म्हणलं तर पहिला ऑप्शन बघा, ट्रिटियम एनर्जी इज लेस देन दॅट ऑफ हेलियम न्यूक्लियस. ओके, द फर्स्ट ऑप्शन इटसेल्फ करेक्ट बिकॉज ट्रिटियमचं मास खूप लहान आहे आणि त्याच्यामध्ये तेवढी एनर्जी नाही आहे दॅट विल बी कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म इनटू द कोल्युजन मुळे जी कायनेटिक एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे रोटेशनल मोशन मध्ये आपण बघितले ते इथं होणार नाहीये, तेवढा त्याच्याकडे एनर्जी नाहीये. सो दॅट इज द करेक्ट ऑप्शन. सो पहिला थेरॉटिकल होता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. 4 gram of radioactive substance A left half gram after some time. 1 gram of another radioactive substance B left 1/4 gram in same period. The half-life of B is 2 hours. The half-life of A is. बघा question number 8. Okay. So A किती घेतला होता आधी 4 ग्रॅम ॲट T काहीतरी टाइम T नंतर हा झाला हाफ ग्रॅम म्हणजे किती 0.5 ग्रॅम. ओके. B किती घेतला होता 1 ग्रॅम. ओके, 1 ग्रॅम घेतला होता, हा झालेला आहे 1/4 ग्राम म्हणजे 0.25 ग्राम. इन द सेम टाइम द हाफ लाईफ ऑफ B इज 2 hours. B चा हाफ लाईफ 2 hours आहे, तर A चा हाफ लाईफ किती असणार याचा विचार. तर बघा दोघांसाठी टाइम सेम आहे. 4 ग्रॅमचा 0.5 ग्रॅम झालेला आहे. बी बद्दल आपण बघूया. बी चा हाफ लाईफ पिरियड, हाफ लाईफ ऑफ बी इज 2 hours. 2 hours होते ना. ओके, 2 hours. तर ए चा विचार करूया. मला हाफ लाईफ 2 hours आहे म्हटल्यानंतर 1 ग्रॅमचा 2 hours म्हणजे किती होणार. आपण लॉजिकली याला सॉल्व्ह करायला प्रयत्न करू. 1 ग्रॅमचा 2 तासात किती होणार आहे. 2 तासामध्ये 1 ग्रॅमचा 1 ग्रॅम होणार. परत पुढच्या 2 तासामध्ये 1 ग्रॅमचा किती होणार अर्धा ग्रॅम होणार. आणि पुढच्या 2 तासामध्ये अर्ध्या ग्रॅमचा किती होणार पाव ग्रॅम होणार. म्हणजे 2 2 2 6 तास झाले. 6 तास 1 ग्रॅम पासून इथं जायला लागले. मग बी ला टोटल टाइम किती लागलेला आहे 6 hours लागले. 6 hours टू कन्वर्ट दिस अमाउंट टू दिस अमाउंट. 6 hours. मग आता 6 hours म्हणजे हा किती 6 hours. मग याला पण 6 hours लागले असतील तर याचा टाइम पिरियड याचा हाफ लाईफ विचारला.
सो वी नो 6 आवर्स कशा आले कळलं 1 ग्रॅमचं 0.5 ग्रॅम व्हायला 2 ठीक आहे 1 ग्रॅम आहे ना सॉरी हे 1 ग्रॅम 1 ग्रॅमचं 0.5 व्हायला 2 तास आणि 0.5 चं 0.25 व्हायला 1 ग्रॅमचं अर्धा ग्रॅम व्हायला 2 तास आणि अर्धा ग्रॅमचं पाव ग्रॅम व्हायला 2 तास म्हणजे टोटल 4 तास लागले कारण हाफ लाईफ आहे हाफ लाईफ मध्ये काय होतं जेवढा अमाउंट आहे त्याच्यापेक्षा अर्ध होतं 1 ग्रॅमचा अर्धा ग्रॅम आणि अर्धा ग्रॅमचं परत पाव ग्रॅम होणार सो 2 तास आणि 2 तास 4 तास लागले 4 तास लागले म्हणजे एवढ्या 4 तासामध्ये हा 4 ग्रॅमचा 0.5 ग्रॅम झाला तर याची हाफ लाईफ किती असणार सो आय विल राइट इक्वेशन फॉर ए 0.5 or it is half is equal to 4 that is n is equal to n naught e to the power minus lambda t so 4 into e to the power minus lambda t is 4 t is 4 so it will be 1 upon 8 ये 4 इकडे ना 2 into 4 8 1 upon 8 is equal to minus 4 lambda it is 1 upon 2 cube e to the power minus 4 lambda taking log on both the sides it will become log 2 to the power minus 3 is equal to log e to the power minus 4 lambda minus 3 and minus 4 lambda are the alphas so minus 3 log 2 is equal to minus 4 lambda log e base e this will become 1 minus minus cancel so from here how 4 इकडे गेला lambda is equal to 3 upon 4 lambda is equal to 3 upon 4 log 2 what is asked in the question will tell half life of a so half life of a is lambda is equal to log 2 half life is log 2 upon lambda ची value जो put करा so it will be log 2 upon 3 by 4 log 2 cancel it will be 4 by 3 so t half is equal to 4 upon 3 so इथं मी स्टेप बाय स्टेप सर्व सॉल्व केलंय पण दोन स्टेप्स किंवा तीन स्टेप्स आपल्याला मिसिंग आहेत त्या कोणत्या मिस केल्या मी की 1 ग्रॅमचा हाफ ग्रॅम व्हायला 2 तास हाफ ग्रॅमचं 0.25 म्हणजे पाव ग्रॅम व्हायला 2 तास टोटल 4 तास लागणार ते 4 तास जे इथे मी दिलेले आहेत t is equal to 4 याच्या स्टेप्स नाही केल्या डायरेक्टली लॉजिकली सॉल्व केलं ठीक है दिस इज क्वेश्चन नंबर 8 लॉजिक होता है यामध्ये थोडंसं नाउ क्वेश्चन नंबर 12 the radioactive nuclei A and B have half lives t and 2t so A ची half life t half of A is t and t half of B is 2t so this is question number 12 if we start an experiment with 1 mole of each of them म्हणजे दोघांचं 1 मोल आहे the mole ratio after the time interval 60 नंतर दोघांचं किती असणार आहे असं विचार okay now we have the lambda of t of both the half life of both the A and B so what is the formula of half life for this t is equal to log 2 upon lambda so from here we can calculate lambda will be log 2 upon t from here lambda will be equal to log 2 upon t okay for this it is log 2 upon lambda so lambda this is for A this lambda is for B so lambda B किती आहे log 2 upon 2t log 2 upon 2t now we have the value of lambda A as well as lambda B lambda A आणि lambda B ची व्हॅल्यू आपण फाइंड केली काय विचारलंय की 6 आर नंतर 6t नंतर दोघांचा Na upon Nb किती असणार आहे ओके सो Na upon Nb हा रेशियो विचारलाय n naught e to the power minus lambda at upon n naught e to the power minus lambda bt n naught cancel okay
minus, sorry, e to the power minus, what is lambda a? Lambda is log 2 upon t, log 2 upon t into t. So t get cancelled. T is 60, t is given 60, so t is cancelled. E to the power minus lambda b is log 2 upon 2t into 60, t cancelled. 2 ones are 2, 2 threes are 6. So it is 6 apples and here 3 apples. Here varti ke minus plus hoil, so it will be e to the power minus 3 log 2 minus 6 plus 3. This is the ratio Na upon Nb. Now when this minus 3 goes here, it will become e to the power log 2 to the power minus 3. This is the logarithmic identity. A number to the power log and base of that number log is the number itself, then the answer will be index. So answer will be 2 to the power minus 3, which is nothing but 1 upon 2 cube, which is nothing but 1 upon 8. So answer will be 1:8. Answer will be 1:8. Okay. So very easy question. मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग पाहिजे. कुणाला काही डाऊट असेल तर मला विचारा, काय समजलं नसेल तर. अशा स्टेप होत्या बघा त्या क्वेश्चन मध्ये. जो क्वेश्चन नंबर 4 आपण स्किप केला ना, तिथं असं करून बघा. Now question number 16. The age of wood, if only 1/16 part of the original C14 is present, so 1/16 is present, that means what? N upon N naught is 1 upon 16, that means 1 upon 2 to the power 4, that means 2 to the power minus 4. सगळ्या स्टेप इथंच करून घ्या. ओके. Half life is given. Half life t half is given 5580 years. What is meant by t half? It is log 2 upon lambda. It is 5580 years. Okay. Now what is n upon n lambda? N upon n naught is e to the power minus lambda t. Take log. It will be log n upon n naught is equal to log e to the power minus lambda t. Minus lambda t by here. So it will be, what is log n upon n naught? It is 2 to the power minus 4. 2 to the power minus 4 is equal to log e to the power minus lambda t. This is alpha, this is also alpha. दोनों बाहर येतील. Minus 4 log 2 is equal to minus lambda t log e, minus minus cancel. Now 4 log 2, what is the value of log 2? Log 2 is 5580 into lambda. 5580 into lambda. Substitute the value of log 2 here. So we'll get 4 into 5580 into lambda is equal to lambda t into log e base e. This is nothing but 1. So lambda get cancel. We'll get the answer as 5580 into 4. So this will be answer will be 22,320 years. So this is the answer. Question number 16. खूप सारे असे क्वेश्चन्स आपण केलेले आहेत. आय थिंक हा 14वा क्वेश्चन असेल या टाइप मध्ये.
Now next question, question number 20. Equal masses of two samples A and B of charcoal are burned and the activity of resulting carbon dioxide from the two samples is measured. The gas from the sample A gives 10 raised to the power 4 counts per month and that from B gives 2.5 into 10 raised to the power 3 count per month. Okay. The age difference between the two samples is. So this is the similar question you do at your own. Thus 5-6 questions will fill in similar and this is also for your homework. एक सारखा स्टेप है, सेम स्टेप है. हाँ क्वेश्चन फिर है. क्वेश्चन नंबर 20 है. So 10, 44. Now question number 24. What to fill the a simple radioactive material has the mass m, decay constant lambda, mass m, decay constant lambda, and molecular weight m, Avogadro's number Na. The initial activity of the sample is initial activity. What is the activity? It is dN by dt is nothing but अपन बघितलं it is proportional to initial concentration. This is the decay law. Rate of disintegration of the nuclei is proportional to initial nuclei. So we have done it is dN by dt is equal to lambda into n. Lambda is the proportionality constant called decay constant. So we need n. N is what? N is number of moles into Avogadro's number. Number of moles into Avogadro's number. Okay. So we can write here since n number of molecules is equal to n into Avogadro's number. इथं पुढची स्टेप नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय mass upon molecular weight. So again we can substitute this n here, this n here. So we get lambda mass upon molecular weight into Avogadro's number. So we get the answer. This is the answer. Lambda m Na upon n. Very simple question. C for Chennai. This is question number 24. असा एक क्वेश्चन आपण केला लेवल 1 2 मध्ये तिथे व्हॅल्यूज दिल्या होत्या 1 gram uranium for 1 gram uranium the question was there I have told you about atomicity. What is the atomicity? Now question number 28. Considering the hypothetical inhabitation of stationary electron with stationary positron and wavelength. So इथं इलेक्ट्रॉन आणि काय पॉझिट्रॉन आहे. The wavelength of resulting radiation. Wavelength of resulting radiation. Wavelength काय असते? Wavelength it is h upon p. we आपण लिहिले डी ब्रॉगली. So दोन आहे इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन. So lambda is equal to lambda 1 plus lambda 2 which is nothing but first of all hc upon lambda energy of positron plus energy of electron is equal to mc square plus mc square. positron आणि electron दोघं सेम असतात. दोघांचा मास सेम चार्ज आहे. so hc by lambda plus hc by lambda is equal to mc square plus mc square 2 mc square. This will be 2 hc by lambda is equal to 2 mc square. 2 cancel, c like c cancel. From here h upon mc is equal to lambda, hence lambda is equal to h. mc is nothing but momentum. We can write momentum. So h upon mc is the answer. Again very simple question.
Now question number 32. Question number 32. A small quantity of solution containing N24 radionuclei of half-life T and activity R0 is ejected into blood of person. 1 centimeter cube of sample of blood taken from the blood of the person shows the activity RT. If the blood total volume of the blood of the body in the person is V. So R0 activity के जाते हैं 1 cube ला. Okay. So we can say volume is equal to activity upon activity per centimeter cube. बघा activity cancel आणि per centimeter cube आहे ते वरती घेतलं काय centimeter cube आहे ना. And now this activity is given as R0 e to the power minus lambda t, and activity per centimeter cube is given RT, which is nothing but R आपण यूज करू शकतो आहे. R इकडे गेला, we can write VR upon R0 is equal to e to the power minus lambda t. Now what is asked in the question? The time after which the sample is taken, आणि काय given आहे मध्ये half life is t. Half life is t, so that means t is nothing but log 2 upon lambda. Log 2 upon lambda. Take log on both the sides. We'll get log VR upon R0 is equal to log e to the power minus lambda t. This minus lambda t come this side. It will become log VR upon R0 is equal to. Now हे जे VR upon R0 आहे, VR upon R0 ला जर मी उलट लिहिलं तर त्याच्यावरती पॉवर -1 होईल. R0 अपॉन VR जर लिहिलं तर त्याची पॉवर काय होईल -1 होईल. सो माइनस लॅम्बडा t log e base e. Log e base e becomes 1. Now this -1 comes as alpha and minus cancel. So हा माइनस जो इकडे येणार आहे आणि हा माइनस साइन कॅन्सल. So this is log R0 upon VR. Now we need to substitute the value of lambda from here. What is the lambda from here? It is log 2 upon t. Substitute this value here. We'll get log 2 upon t into small t is equal to log R0 by VR. Now shift these two terms on this side. We'll get t is equal to t upon log 2 in the bracket log R0 by VR. So this is your answer. Answer is in the form of variables. So the answer will be t upon log 2 R0 upon VR. Option A will be correct. Question 32. Now question number 36. Question number 36. 4 different radioactive elements are kept in separate containers. In beginning, the container A has 200 gram. So A, B, C, and D. And not initial 200 gram. Half life T half. Its half life है 2 days. Next B has 20 gram. Gram atom. its half life है 20 days. बघा हा जास्त आहे पण हाफ लाईफ कमी आहे. हा कमी आहे पण हाफ लाईफ जास्त आहे. C has 2 gram atom. Half life 200 days. हाँ है 100 gram atom D. Half life 10 days. In the beginning, the
मॅक्सिमम ऍक्टिव्हिटी एक्झिबिटेड बाय द कंटेनर. कोणी मॅक्सिमम ऍक्टिव्हिटी दाखवेल असं विचार. व्हॉट इज द मॅक्सिमम ऍक्टिव्हिटी? मॅक्सिमम ऍक्टिव्हिटी इज n upon lambda, n into lambda. So we know what we know, that T half is log 2 upon lambda. Okay, from here lambda is equal to log 2 upon T half. ओके, इथं पर्यंत कळलं. मग ऍक्टिव्हिटी काय असते आपण बघितलं, रेडिओ ऍक्टिव्हिटी dn by dt is equal to lambda into n. मग लॅम्डाच्या जागी हे पुट करूया. सो dn by dt is equal to log 2 upon t half into n. log 2 is a constant number. This is 0.693 which is a constant. Constant. What we can say, this dn by dt is proportional to n and inversely proportional to t half. Proportional to n and inversely proportional to t half. म्हणजे n आणि t half चा जो रेशो आहे याच्यावरती ऍक्टिव्हिटी डिपेंड करते. मग कुणाची ऍक्टिव्हिटी हायेस्ट आहे विचारले, या दोघांचे रेशो घेऊया. रेशो घेऊ आपण n upon t half. करा 200 by 2 100, 20 by 20 1, 2 by 200 1 by 100, 100 by 10 10. So this is the highest. काय विचारलं इथं? maximum activity shown by A. So question number 36, the answer A. Okay, very good. Answer is correct. So this is question number 36. Now 40 and 44, two questions are remaining. खूप छान क्वेश्चन आहे हा, कन्सेप्च्युअल आहे. नो क्वेश्चन नंबर 40. मध्ये एक टेबल दिलाय. टेबल काय बघू नका, त्याच्या खाली ग्राफ पण दिलाय. ग्राफ वरून हा क्वेश्चन सॉल्व होतो. इथं ln a ची व्हॅल्यू दिली आहे, इकडे टाइम ची व्हॅल्यू दिली आहे. इथं 6.2 व्हॅल्यू आहे. 6 5 4 3 2 1. 50 100 150 200 आणि 6.2 पासून 200 पर्यंत अशी लाईन आहे. दिस इज ln a. मग हा जो आहे हा असणार आहे ln a नॉट, दॅट इज ऍट t इज इक्वल टू 0. बघा टाइम 0 आहे तेव्हा ही व्हॅल्यू, टाइम कमी होत आला 0 झाला. दिस इज टाइम 0. टाइम 0 वरती ln a म्हणजे ln a नॉट ऍट टाइम t इज इक्वल टू 0 म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ln a हे डिफरंट कॉन्सन्ट्रेशन कमी होत गेला t इज इक्वल टू 100 पर्यंत आ गेलेला आहे. काय विचारलंय? हाफ लाईफ इथे विचारलेले. सर्वात महत्त्वाचं, जर आपण पहिली इक्वेशन जर बघितली, आपण इंटिग्रेट केलं होतं, दॅट इक्वेशन इज ln इट इज log n is equal to lambda t plus c. We have substituted at t is equal to 0, n is equal to a naught. So what we'll get? Log a naught, t 0 and 0 झाला c. So we'll get the equation log. ह्याला जर आपण a दिला, so it will be a is equal to a naught. So log a is equal to lambda t plus म्हणजे माइनस लॅम्डा टी येणार. माइनस लॅम्डा टी का? कारण का आपल्या ह्याच्यामध्ये dn by dt is equal to माइनस लॅम्डा टी असते. माइनस लॅम्डा टी प्लस
लॉग ए नॉट हे आपण बघू. मग लॉग ए मायनस लॉग ए नॉट, लॉग ए मायनस लॉग ए नॉट, लॉग ए मायनस लॉग ए नॉट इज इक्वल टू मायनस लॅम्डा टी. मायनस मायनस ला मल्टिप्लाय करूया दोन्ही साइडला. इट विल बी log a naught minus log a is equal to lambda t. From here, what is t? What is lambda? It is log a naught minus log a upon t. बघा log a naught किती आहे 6.2. परत 200 झाला टाइम, म्हणजे at t is equal to 0 log a naught is equal to 6.2. at t is equal to 200, ज्यावेळी टाइम 200 होईल त्यावेळी log a ची व्हॅल्यू किती आहे, कमी 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 होत 0 झाली. म्हणजे टाइम 0 त्यावेळी log a 6.2, ज्यावेळी टाइम 200 त्यावेळी log a 0. बघा या कोऑर्डिनेट काय, हा कोऑर्डिनेट आहे 200,0 आणि हा कोऑर्डिनेट आहे 0,6.2. म्हणजे ज्यावेळी x 0 त्यावेळी y 6.2, ज्यावेळी y 0 त्यावेळी x 200. ओके, मग इथं बघा टाइम आहे 200, log a naught आहे 6.2, log a आहे 0. So it will become 6.2 upon 200. This is lambda. Now what is asked in the question? T half is asked. T half. So we know what is the equation for T half. It is 0.693, which is log 2 upon lambda. So 0.693 upon 6.2 into 200. So here around same height. Suppose here 1, here is like 10. So answer is nearly about 20. Nearly about 20. Okay, 25 minutes is the answer. So very nice question it is. And the last question, question number 44. Video pause करून लिहित चला, तुम्ही मला असं लगेच रफ करता. Question number 44. A radioactive isotope is being produced at a constant rate A. The isotope has a half-life time T initially. There are no nuclei. After time T is greater than half-life, the number of nuclei becomes constant. The value of this constant is. So half-life is given as T. So A is the rate of decay. That means A is the dN by dt. Rate of decay A, which is nothing but dN by dt, and we know it is lambda n. This rate is given. Okay. So what is asked? From here we can say n is equal to A upon lambda. A upon lambda. We know what is lambda. Lambda, T is half-life. T is half-life, which is nothing but T, which is log 2 upon lambda. From here, lambda is equal to log 2 upon T. Substitute over here. We get n is equal to A upon log 2 upon T. Shift this T upward, we get A into T upon log 2. This is n. So option B is correct. N is asked. काय नाही, सिंपल आहे. dN by dt ला मी A म्हटलेलं आहे, म्हणजे this activity is called A. Activity, radioactivity is A. We know this is decay law. Decay law. त्याला A लिहिलं, इथून काय फाइंड करा, A upon lambda. Lambda half life मधून फाइंड करा,
is exercise level number 3 of NEET. And have some water. Okay, so till this we have completed level 1, level 2 and level 3 of NEET. In next lectures we will start JEE levels. So stay safe, stay healthy, keep studying. Thank you very much.